गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण इक्वॅलंट वेटचा कन्सेप्ट बघत होतो बरोबर. त्याचाच हा दुसरा व्हिडिओ. बघा नेमकं इक्वॅलंट वेट काय असतं. सगळ्यांना मॉलिक्युलर वेट माहिती आहे, नंबर ऑफ मोल्स माहिती आहे काय असतात. नंबर ऑफ मोल्स कसं फाइंड करतो आपण. नंबर ऑफ मोल्स त्याचा फॉर्म्युला आहे मास अपॉन मोलर मास. बरोबर ना. मासला आपण वेट पण म्हणतो, वेट अपॉन मोलर मास. किंवा व्हॉल्यूम जर दिलेला असेल, मग जे काही व्हॉल्यूम दिला असेल अपॉन स्टँडर्ड व्हॉल्यूम ज्याला आपण व्ही नॉट म्हणतो, त्याची व्हॅल्यू असते 22.4 लिटर स्टँडर्ड व्हॉल्यूम. इथं नंबर ऑफ मोल्स असले आपण नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणू आपण एन ए ॲव्होगाड्रोज नंबर दॅट इज 6.022 इंटू 10⁻23 10⁻23 हे होते नंबर ऑफ मोल्स फाइंड करायचे. आता नंबर ऑफ ग्राम इक्वॅलंट किंवा इक्वॅलंट वेट ते कसं फाइंड करतात. इकडं मास आहे तसंच, फक्त इकडं मोलर मास ऐवजी काय येणार इक्वॅलंट मास. मोलर मास ऐवजी काय येणार इक्वॅलंट मास. इकडं आहे ते व्हॉल्यूम आहे असंच वरती, आपण इथं स्टँडर्ड व्हॉल्यूम येण्याऐवजी ते येणार इक्वॅलंट व्हॉल्यूम. इथं नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहे असंच, पण इथं इक्वॅलंट वेट ऑफ मॉलिक्युल. आणि तुम्हाला माहिती आहे इक्वॅलंट वेट कसं फाइंड करायचं. मोलर मास डिवाइडेड बाय व्हॅलन्सी फॅक्टर. आणि मी मागच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये शिकवलं व्हॅलन्सी फॅक्टर कसं फाइंड करायचं. मोलर मास अपॉन व्हॅलन्सी फॅक्टर. तर बघा इक्वॅलंट वेट काय मोलर मास डिवाइड बाय व्हॅलन्सी फॅक्टर. मग यालाच जर व्हॅलन्सी फॅक्टरने डिवाइड केलं, या सगळ्यांनाच जर आपण व्हॅलन्सी फॅक्टरने डिवाइड केलं तर ते नंबर ऑफ इक्वॅलंटच होणार का, नंबर ऑफ ग्राम इक्वॅलंट. कारण इथं मास अपॉन इक्वॅलंट वेट आहे आणि इकडं मास अपॉन मोलर मास आणि इक्वॅलंट वेट काय मोलर मास डिवाइड बाय व्हॅलन्सी फॅक्टर. समजलं. तर तुम्हाला नेमकं फॉर्म्युला कोणते यूज करायचे बघा तुम्हाला हे फॉर्म्युला वापरायचे. मागचा कन्सेप्ट समजला नसेल तर हे फॉर्म्युला बघा. नंबर ऑफ ग्राम इक्वॅलंट म्हणजे ग्राम वेट अपॉन इक्वॅलंट वेट. म्हणजे जे काही प्रॉब्लेममध्ये वेट दिला असेल त्याला डिवाइड कशाने करायचं इक्वॅलंट वेटने. नंबर ऑफ ग्राम इक्वॅलंट म्हणजेच इक्वॅलंट वेट. व्हॉल्यूम दिलेला असेल त्याला इक्वॅलंट व्हॉल्यूमने डिवाइड करायचे. मोल्स इंटू व्हॅलन्सी फॅक्टर. मोल्स इंटू व्हॅलन्सी फॅक्टर म्हणजे नंबर ऑफ ग्राम इक्वॅलंट. समजले. 3 फॉर्म्युला काय मास अपॉन इक्वॅलंट मास, व्हॉल्यूम अपॉन इक्वॅलंट व्हॉल्यूम, मोल्स इंटू व्हॅलन्सी फॅक्टर इज कॉल्ड ॲज इक्वॅलंट वेट. जर तुम्हाला मिलीमोल्समध्ये फाइंड करायचं असेल तर त्यालाच कितीना मल्टिप्लाय करावं लागेल 1000नी. म्हणजे वेट अपॉन इक्वॅलंट वेट वर्सेस फॉर्म्युला इंटू 1000. कारण मिलीमोल्स काय आहे स्मॉलर क्वांटिटी. व्हॉल्यूम डिवाइड बाय इक्वॅलंट व्हॉल्यूम इंटू 1000. आणि या मोल्स ऐवजी तर काय येईल मिलीमोल्स इंटू व्हॅलन्सी फॅक्टर. एकदम शॉर्टकट फॉर्म्युला. हे सगळे फॉर्म्युला तुम्ही व्यवस्थित लिहून काढा तर लगेच आपण काय करू याच्यावर सम सॉल्व करू. व्यवस्थित एका पेजवर हे फॉर्म्युला लिहून काढा, मग आपण बघू सम कसे सॉल्व करायचे. ओके. सम सॉल्व करण्याआधी एक शेवटचा कन्सेप्ट बघा. इक्वॅलंट व्हॉल्यूम काय असतं स्टँडर्ड व्हॉल्यूम. स्टँडर्ड व्हॉल्यूम काय 22.4 लिटर डिवायडेड बाय व्हॅलन्सी फॅक्टर. काही गॅससाठी मी इथं सॉल्व करून ठेवले बघा. CO2 22.4 डिवायडेड बाय 2 11.2 लिटर.
ऑक्सिजन 22.4 डिवायडेड बाय 4. आता इथं हे ऑलरेडी मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं का व्हॅलन्सी फॅक्टर ऑक्सिजनचा कसं सापडायचा. ऑक्सिजनचे व्हॅलन्सी फॅक्टर ॲटॉमिसिटी इंटू व्हॅलन्सी. ऑक्सिजन काय डायटॉमिक आहे म्हणजे इथं 2 येणार आणि O-2 असतो म्हणजे 2 2 जा 4. याच्या मागला व्हिडिओ नीट बघा, त्याच्यात मी ऑक्सिजनचं इक्वॅलंट वेट फाइंड करायला शिकवलं होतं. इक्वॅलंट वेट ऑफ ऑक्सिजन असतो 1632 डिवायडेड बाय ॲटॉमिसिटी 2 व्हॅलन्सी फॅक्टर 2. या पद्धतीनं शिकवलं होतं. तर ऑक्सिजन 5.6, इक्वलंट वेट ऑफ हायड्रोजन 2 ने डिवाइड केला कारण डायटॉमिक याची व्हॅलन्सी एकच असते 11.2. क्लोरीन असो, ब्रोमिन असो, आयोडीन असो, सगळ्यांचं व्हॅलन्सी फॅक्टर किती असतो 2. तर किती येणार 11.2. तर हे फॉर्म्युल्याचा यूज करून आपण शॉर्टकटमध्ये काय करू शकतो, इक्वॅलंट वेट फाइंड करू शकतो. तर मी आता इथं काही सम्स घेतो बघा. पहिला सम, फाइंड नंबर ऑफ ग्राम इक्वॅलंट इन 1 मोल KMnO4 इन ॲसिडिक मीडियम. आता जर तुम्ही फॉर्म्युला बघितले असेल तर नंबर ऑफ ग्राम इक्वॅलंट जे मी फॉर्म्युलाज लिहून दिले त्याच्यात मोलचं आणि नंबर ऑफ ग्राम इक्वॅलंटचं रिलेशन काय आहे तिथं असं लिहिलं होतं, मोल्स इंटू व्हॅलन्सी फॅक्टर. बघा ते जे मी आत्ता तुम्हाला फॉर्म्युलाज दिले होते त्याच्यात एक फॉर्म्युला असं होतं, मोल्स इंटू व्हॅलन्सी फॅक्टर. याचे मोल्स किती दिले, 1 मोल. KMnO4 चं व्हॅलन्सी फॅक्टर ॲसिडिक मीडियममध्ये किती असतं, मी त्या दिवशी तुम्हाला चार्ट लिहून दिला होता. KMnO4 इन बेसिक मीडियम, इन न्यूट्रल मीडियम and in acidic medium. KMnO4 in basic medium, neutral medium and acidic medium. तर त्याचं व्हॅलन्सी फॅक्टर काय होतं 1, 3, 5. तर ॲसिडिक मीडियममध्ये याचं व्हॅलन्सी फॅक्टर किती आहे 5. सो 1 × 5. तर उत्तर किती आलं, इक्वलंट वेट किती आलं 5 किंवा नंबर ऑफ ग्राम इक्वलंट किती आले 5. समजलं. बघा किती फास्ट आपण सम सॉल्व करू शकतो. फक्त आपल्याला ते फॉर्म्युलाज माहीत पाहिजे आणि ते आपल्याला रिलेट करता आलं पाहिजे. लगेच आपण दुसरा सम घेऊ. बघा पुढला सम, नंबर ऑफ मोल्स इन 1 ग्राम इक्वॅलंट ऑफ K2Cr2O7 इन ॲसिडिक मीडियम. आत्ताच बघितलं आपण इक्वॅलंट वेटचा फॉर्म्युला काय, मोल्स इंटू व्हॅलन्सी फॅक्टर. इक्वॅलंट वेट किती दिलं आहे 1 ग्राम इक्वॅलंट म्हणजे इथं ऑलरेडी 1 दिलं आहे. नंबर ऑफ मोल्स फाइंड करायला लावले तर मोल्स आहे तसंच ठेवतो. व्हॅलन्सी फॅक्टर K2Cr2O7चा ॲसिडिक मीडियममध्ये व्हॅलन्सी फॅक्टर बघा काय आहे. तर मी दिलेलं होतं तुम्हाला याचं व्हॅलन्सी फॅक्टर काय असतो 6. मग हा 6 इकडे येईल म्हणजे 1/6 होईल म्हणजे आपले मोल्स किती आले 1/6. समजलं. तर बघा किती इझिली आपण हे सम सॉल्व करू शकतो. आणि आता आपल्याला बेसिक मीडियममध्ये K2Cr2O7 ॲसिडिक मीडियममध्ये K2Cr2O7चं व्हॅलन्सी फॅक्टर किती असतो 6. KMnO4 बेसिक 1, न्यूट्रल 3, ॲसिडिक 5. अशा पद्धतीने आपण एकदा सम सॉल्व केले नंतर आपले कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. तर पुढला सम आपण बघू. पुढला सम बघा, फाइंड ग्राम इक्वॅलंट इन 4 ग्राम NaOH. तर वेट दिलेलं आहे 4 ग्राम. तर याचा ग्राम इक्वॅलंटचा फॉर्म्युला काय आहे, आत्ताच फॉर्म्युला दिला तुम्हाला. ग्राम इक्वॅलंटचा फॉर्म्युला आहे वेट किंवा मास अपॉन इक्वॅलंट वेट. तर वेट किती दिलं इथं 4 ग्राम्स आणि आपल्याला काय करायचं इक्वॅलंट वेट. आत्ताच आपण बघितलं इक्वॅलंट वेट काय, मॉलिक्युलर वेट डिवाइड बाय व्हॅलन्सी फॅक्टर.
इथं NaOH दिला आहे बरोबर. तर NaOHचं वेट किती आहे? सोडियम असतो 23, ऑक्सिजन असतो 16, हायड्रोजन 1. म्हणजे इथं किती ग्राम दिलं आहे? 40 ग्राम. तर मॉलिक्युलर वेट किती आहे? 40 ग्राम. व्हॅलन्सी फॅक्टर NaOH बेस आहे, बेसच्या काय किती OH मायनस देतो तो, हा किती OH मायनस देऊ शकतो? एकच. म्हणजे याचं इक्वॅलंट वेट किती? 40 डिवाइड बाय 1 म्हणजे 40. तर इक्वॅलंट वेट इथं टाका 40. 4 1 जा 4, 10 जा, म्हणजे उत्तराला 1/10 म्हणजे 0.1. बघा कसं सॉल्व केलं. म्हणजे आपल्याला 2-3च फॉर्म्युला माहीत पाहिजे. बघा इक्वॅलंट वेट काय? वेट डिवायडेड बाय इक्वॅलंट वेट. वेट किती दिलं आहे, किंवा याला वेट म्हणा मास म्हणा काही फरक पडत नाही. वेट किती दिलं आहे? 4 ग्राम्स. इक्वॅलंट वेट कसं फाइंड करायचं? मॉलिक्युलर वेट डिवाइड बाय फॅक्टर एक्स. NaOHचं मॉलिक्युलर वेट किती आहे? 40. फॅक्टर एक्स किती? NaOH हा बेस आहे, बेसचा फॅक्टर एक्स किती म्हणलो मी? नंबर ऑफ OH मायनस न्यूट्रलाइज बाय H प्लस. हा किती OH मायनस देतो? एकच. म्हणून याचं व्हॅलन्सी फॅक्टर किती आहे? 1 आहे. समजलं? चला पुढला सम सॉल्व करू आपण. बघा पुढला सम. गिवन 1.12 लिटर ऑक्सिजन, फाइंड आउट इक्वॅलंट वेट. तर ग्राम इक्वॅलंट वेटचा आणि व्हॉल्यूमचा रिलेशन काय? V डिवायडेड बाय इक्वॅलंट व्हॉल्यूम. इथं व्हॉल्यूम किती दिलं आहे? 1.12 लिटर. इक्वॅलंट व्हॉल्यूम कसा फाइंड करायचा? इक्वॅलंट व्हॉल्यूम इज इक्वल टू 22.4 डिवाइड बाय व्हॅलन्सी फॅक्टर. व्हॅलन्सी फॅक्टर ऑक्सिजनसाठी व्हॅलन्सी फॅक्टर किती? आत्ताच सांगितलं, ॲटोमिसिटी इंटू व्हॅलन्सी. तो व्हॅलन्सी फॅक्टर 4 असतो. 22.4 डिवाइड बाय 4 म्हणजे उत्तर काय येणार? 5.6. तर याला 5.6 डिवाइड करा. बघा 1 जा 0.2 जा, तर किती येणार? 0.2. तर ग्राम इक्वॅलंट याचं किती येणार? 0.2. समजलं कसं सॉल्व करायचं? बघा मी एक मासचा घेतला, एक व्हॉल्यूम आणि एक मोलचं घेतलं होतं बरोबर. तर चला आता 1 मिलीमोलचं घेऊ आपण. ओके, नाव सी द नेक्स्ट प्रॉब्लेम. नंबर ऑफ मिली इक्वॅलंट इन 0.53 ग्राम्स ऑफ Na2CO3. वेट दिलेलं आहे. मग मिली इक्वॅलंट कसं फाइंड करतो आपण? वेट अपॉन इक्वॅलंट वेट इंटू 1000. याचं वेट किती दिलं? 0.53 इंटू 1000. याचं इक्वॅलंट वेट कसं फाइंड करायचं? इक्वॅलंट वेट इज इक्वल टू मोलर किंवा मॉलिक्युलर मास डिवाइड बाय व्हॅलन्सी फॅक्टर किंवा N फॅक्टर म्हणा. Na2CO3चं वेट किती आहे बघा? Na असतं 23 2 जा 46, कार्बन 12, ऑक्सिजन 16 3 जा 48, हे झाले 16, 106. आणि हा सॉल्ट आहे म्हणजे टोटल पॉझिटिव्ह चार्ज डिवाइड बाय 2, तर हा किती झाला? 53. बघा हे 2 पॉईंट शिफ्ट करू. 0 0, हे 2 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल. 1 जा म्हणजे किती उत्तर आलं? 10 मिली इक्वॅलंट. 10 मिली इक्वॅलंट. समजलं? तर अशा पद्धतीनं मी जे तुम्हाला सम्स दिलेले ते पण सॉल्व करून बघा. त्याच्यातले 5-6 सम तर या फॉर्म्युलाने इझिली सॉल्व होणार आहे. बाकीचे सम्स असतील जे K2CR2 KMnO4 त्याचं ते ॲसिडिक मीडियममध्ये त्याचं व्हॅलन्सी फॅक्टर काय, बेसिक मीडियममध्ये व्हॅलन्सी फॅक्टर काय, हे मी तुम्हाला दिलेलं आहे. तर बघा दिसतंय बोर्डवर. ओके, तर अशा पद्धतीनं आपण इक्वॅलंट वेटचे सम सॉल्व करायचे. जर तुम्हाला ते मी दिलेले सम जर सॉल्व झाले नाही
तर मी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवतो, ते सम्स तुम्हाला सॉल्व करून दाखवतो. पण पहिलं प्रयत्न तुम्ही करायचा, कारण एक्झाममध्ये सम्स तुम्हाला सॉल्व करायचे, मला सॉल्व नाही करायचे तिथं. तर जर तुम्हाला सॉल्व झाले नाही तर ते सम्स मी तुम्हाला सॉल्व करून दाखवाल, पण पहिलं तुम्ही प्रयत्न करायचा. कालचा म्हणजे मागचा जो इक्विव्हॅलंट वेटचा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ याच्यातले जे फॉर्म्युलाज आहेत ते व्यवस्थित बघून घ्यायचे आणि त्या पद्धतीनं आपण काय करायचे, सम सॉल्व करायचे. याच्यात काही अडचण असेल तर मला नक्की कळवा. आणि मागच्या वेळेसारखं जसं तुम्ही बऱ्याच जणांनी मला व्हॉट्सअपवर त्याचे इमेज सेंड केली होती, तसं याचं इमेज सेंड करायचे आणि मला पाठवायचे. आणि काही अडचण असेल तर मला व्हॉट्सअप करा, कॉल करा, तर आपण ते सॉल्व करू. तर तुम्ही दिलेले 15-16 क्वेश्चन्स असतील बघा, ते तुम्ही सॉल्व करायचे. जर ते तुमच्याकडून झाले नाही त्याच्यातले, तर आपण ते सॉल्व करू. ओके, काय अडचण असेल तर नक्की कळवा. थँक्यू.